दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूला 2 महिने जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत. यानंतर आता आपण पाहिलं तर अनेक जण अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मावळचे आमदार सुनील शेळके आपल्यासोबत आहेत. अण्णा काय सांगाल 2 महिने उलटलेत. दादांविना राजकारण सुरू आहे. काय फरक जाणवतोय? नक्कीच महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांना किंवा पक्षातल्या नेत्यांना देखील आज दादांची उणीव भासतीये. आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना किंवा विधिमंडळामध्ये कामकाज करत असताना दादा ज्यावेळेला समोर विधिमंडळामध्ये दिसायचे किंवा दादांची भाषणाची शैली असेल, दादांचा अनुभव असेल, कार्यपद्धती असेल, ही आम्ही जवळून मागच्या 5 वर्षामध्ये पाहिली. आणि आज दादा नसताना देखील विधिमंडळ जे काही आम्हाला शून्य वाटत होतं, आमचे प्रश्न मांडणारा नेता आज आमच्यात नाही आहे. ह्याची नक्कीच प्रत्येकाला उणीव आणि दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आता नुकतंच अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं. काय नक्की दादांची आठवण आली? कुठल्या अर्थसंकल्पाच्या वेळेस पाहिलं तर आपण झुकतं माप जे आहे ते राष्ट्रवादीकडे होतं. आता काय उणीव जाणवती का? काय दिसतं का? त्यात फरक काय जाणवतोय का? नक्कीच शेवटी दादा स्वतः उपमुख्यमंत्री होते, जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि दादा कुठला ना कुठला प्रकल्प प्रत्येक अधिवेशनामध्ये पुणे जिल्ह्याला देऊ करायचे किंवा जाहीरही करायचे. परंतु आज तशी परिस्थिती आम्हाला दादा नसल्यामुळं दिसली नाही. मावळ तालुक्यात सुद्धा संत तुकाराम महाराजांच्या भंडारा डोंगराच्या पायथ्याखाली जवळपास 1200 ते 1400 कोटी रुपयाचा कॉरिडॉर उभा करायचा दादांचा मानस होता आणि तो प्रकल्प अधिवेशनामध्ये देखील घ्यायची अशी भूमिका घेतली होती. परंतु आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी पहिलं तुकोबारायांचं मंदिर आणि तो परिसर याचा पुन्हा सविस्तरपणानं संपूर्ण आराखडा बनवण्याचा निर्णय घेतला. आगामी काळामध्ये त्यालाही संधी मिळेल किंवा तो प्रकल्प घेतला जाईल अशी अपेक्षा आहे. परंतु दादा होते. दादांच्या नेतृत्वात काम करण्याची जी मजा होती किंवा जो आनंद होता, समाधान होतं, त्यात आम्हाला कुठंतरी या अर्थसंकल्पातून कमी पडलो की काय असं देखील जाणवतंय. आपण पाहिलं तर दादांच्या मृत्यूआधी विलिनीकरणासंदर्भात काही बैठका झाल्याचा दावा शरद पवारांच्या पक्षाकडून करण्यात आला. मात्र तुमच्या पक्षाकडून म्हणजे अजित पवारांच्या पक्षाकडून कुठला दुजोरा या ठिकाणी देण्यात आलेला नाही. नक्की विलिनीकरण होणार आहे का नाही होणार? कारण की आता पुन्हा एकदा चर्चा ज्या आहेत त्या आता जोर धरू लागल्या आहेत की राष्ट्रवादी जे आहेत ते दोन्ही एकत्र येण्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. नक्की हे विलिनीकरण होणार आहे का? ज्या वेळेला दादांचं अपघाती असं निधन झालं, त्यानंतरनं आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षातले काही प्रमुख नेते सांगत होते की दादांच्या आणि आमच्या चर्चा होत होत्या, आमच्या भेटी झाल्या, दोन्ही पक्ष आता एकत्र होणार आहेत. परंतु आमची एकच प्रामाणिक भूमिका होती, विलिनीकरण चर्चा ही आपण काही दिवसानंतरनं, काही कालावधीनंतरनं करू. परंतु पहिलं दादांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनित्रा वहिनींना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा होते. दादांच्या पश्चात सुनित्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या पाहिजे आणि ती भूमिका आदरणीय तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, वळसे पाटील साहेब असतील, धनंजयजी मुंडे असतील, या सर्वांनी ती भूमिका पार पाडली आणि आता त्या सगळ्याच प्रक्रियेला जवळपास 1.5 महिना होऊन गेलेला आहे. आगामी काळामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होत असतील आणि सुनित्रा वहिनींच्या नेतृत्वामध्ये जर सुनित्रा वहिनींचं नेतृत्व स्वीकारून काम करण्याची प्रत्येकाची भूमिका असेल तर दोन्ही पक्ष एकत्र व्हायला नक्कीच आम्हाला देखील आनंद वाटेल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मोठा होत असेल तर व्यक्तिगत ज्याला स्वार्थ आहे तो दोन्ही पक्ष एकत्र यायला कुठंतरी अंतर्गत विरोध करील, मग तो कुठल्याही पक्षाचा असो. आणि सुनित्रा वहिनीचं ज्यांना नेतृत्व मान्य आहे ते एक संघ होऊन पक्षात काम करतील. ज्याला सुनित्रा वहिनींचं नेतृत्व मान्य नाही तो एकतर इतर कुठल्या तरी पक्षाचा पर्याय शोधील असं मला तरी वाटतं. पण आज जर या चर्चा पुन्हा सुरू होत असतील आणि विलिनीकरण होत असेल
पक्ष आमचा मोठा होत असेल, सुनित्रा वहिनीचं नेतृत्व राज्यामध्ये मोठं होत असेल, तर त्याचं सर्वांनी स्वागत केलं पाहिजे. नक्कीच आपण पाहिलं तर आता दादांच्या विमान अपघाता प्रकरणी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. घातपात की अपघात? काय वाटतं एकंदरीत 2 महिने झाले या संपूर्ण तपासासंदर्भात काय अंदाज आहे का तुम्हाला? की घातपात आहे की काय अपघात आहे? नाही, यामध्ये अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे काही निवेदन केलं, त्यातून स्पष्टपणे आजपर्यंत SITच्या माध्यमातून जो तपास सुरू आहे, तर त्या तपासाच्या बाबत देखील संपूर्ण खुलासा दिलेला आहे. अजून काही कालावधी जाईल, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्टपणे सांगितलं, की काही जरी झालं, तरी महाराष्ट्राच्या जनतेसमोर ह्याच्यातली संपूर्ण तपासाच्या अंतिम सत्यता दाखवणार. जी काही घटना घडली, त्या घटनेचा कशा पद्धतीनं किंवा त्यामध्ये कोणी दोषी आहे, ही सगळी माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर दिली जाईल. त्यामुळे मला असं वाटतं, की आपण या संपूर्ण तपास यंत्रणेवरती काही कालावधी विश्वास ठेवला पाहिजे आणि तपास संपल्यानंतर जर आपल्याला कुठं वाटलं, की ह्या काही शंका आहे किंवा याच्यामध्ये काही लपवलं जातंय, तर त्यावेळेला नक्कीच आम्ही सर्वजण आवाज उठवू. नक्कीच आपण पाहिलं तर दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यायच्या असेल तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व मान्य असेल तर दोन्हीही राष्ट्रवादी जे आहे ते एकत्र येऊ शकतात असं जे आहे ते आता मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडून वक्तव्य जे आहे ते झालेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विशाल शिंदेसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.